सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पहलगाम काश्मीर येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर मधील पराक्रमाला सलाम करण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे आयोजित करण्यात आलेली भव्य तिरंगा यात्रा उत्सवात आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात पार पडली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून यात्रेला प्रारंभ करण्यात आला। शहरातील प्रमुख मार्गावरून तिरंगा यात्रा काढण्यात आली। मिरवणुकीत माजी सैनिक, साधू संत, नागरिक, विद्यार्थी, युवक तसेच महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता। तिरंग्याच्या लाटांमुळे संपूर्ण परिसर देशभक्तीने भारलेला दिसून आला। भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। या यात्रेच्या माध्यमातून भारतीय सैन्याच्या कार्याचा गौरव करत देशप्रेम जगवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। तिरंगा यात्रा समिती त्र्यंबकेश्वर तालुका यांच्या पुढाकाराने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडलाय। तिरंगा रॅलीच्या सुरुवातीस चित्ररथामध्ये भारत माता म्हणून सतक्षी वाडेकर, शांभवी शिकरे तसेच माजी सैनिक परशुराम पवार, गणेश कुलकर्णी सहभागी झाले होते। आखाडा परिषदेचे साधू संत यांच्यासह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। संयोजक मिलिंद धारणे व सहसंयोजक विजय महाले यांनी सहभागी सर्व नागरिकांचे आभार मानले। यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव, तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर, शहराध्यक्ष प्रशांत बागडे, माननीय नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, हरसूल मंडल अध्यक्ष जयराम भुसरे, श्रीकांत गायधणी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे, पुरोहित संघाध्यक्ष मनोज थेटे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब सावंत, शिवसेना शहराध्यक्ष सुरेश गंगापुत्र, आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती तथा भगवान बाबा, इतर आखाड्यांचे साधू महंत शरद कासार, अण्णा डोंगरे, मनीषा बोडके, कुऱ्हाडे, अरुण खांडबहाले, श्याम मुरकुटे, संजय शिकरे, पंकज धारणे, सचिन शुक्ल, भावेश शिकरे, रवींद्र सोनवणे, सागर उजे, योगेश देवकुटे, सुनील लोहगावकर, वामन गायधनी, कमलेश जोशी, संतोष भुजंग, प्रवीण पाटील, बंडू आहेर, भागवत जाधव, सर्वेश वाडेकर, श्रेयस ढेरगे, बाळासाहेब कळमकर, मंगेश धारणे, मयूर वाडेकर, स्नेहल भालेराव, त्रिवेणी तुंगार, माधवी भुजंग, वैष्णवी वाडेकर, सुनीता भुतडा, संगीता मुळे, मयुरी भुजंग, गौतम गायधणी, बाळासाहेब चांदवडकर, नीरज शिखारे, मंगेश दिगे, वेदांत जोशी, गोटीराम बुडके, राहुल आचार्य, अशोक भोय यांच्यासह असंख्य नागरिक सहभागी झाले होते। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर। नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे। चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात 8% सूट, जून महिन्यात 6% सूट, जुलै महिन्यात 3% सूट मिळेल। तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3000ची सूट मिळेल। नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित।